नमस्कार. उजाज हेल्दी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची अतिशय खमंग आणि रुचकर अशी भाजी. तर इथं मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी. रात्रभर मठ आहेत ते पाण्यामध्ये भिजून असे चाळणीमध्ये ना ठेवलेले होते. त्याला अगदी छान असे मोड आलेले आहेत, पाहू शकता. या पद्धतीने ना चाळणीमध्ये अगदी छान असे मोड येतात. कापडामध्ये सुद्धा आपण बांधून ठेवू शकतो. तर ना सुरुवातीला आपल्याला हे मोड आलेली जी मटकी आहे ती अगदी छान अशी स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे आणि आता ही शिजवून घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला. तर त्यासाठी अर्धा चमचा आहे ना तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आहे ना मटकी थोडा वेळासाठी आपण परतून घ्यायची आहे आणि अगदी 1 ग्लास पाणी टाकून ना छान अशी आपल्याला मटकी जी आहे सुरुवातीला आपण शिजवून घेणार आहोत. तर इथं ना मटकी शिजवण्यासाठी सुद्धा आपल्याला आहे ना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर गरम पाणी टाकून ना 15 मिनटासाठी ना आपण मध्यम आचेवर छान अशी मटकी शिजवून घेणार आहोत. तर इथे आहे ना अर्धा चमचा सुरुवातीला मीठ टाकून घ्यायचं आहे मटकी शिजवण्यासाठी. तर आता आहे ना मटकी शिजते तोपर्यंत ना आपण भाजी तयार करण्यासाठी ना छान अशी आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथं वाटण तयार करण्यासाठी घेतलेलं आहे खोबरं, आलं, लसूण घेतलेलं आहे. लसणाची 1 गड्डी सोलून घेतलेली आहे. कोथिंबीर, 1 टमाटा घेतलेला आहे, बिया काढलेल्या आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत. तर कांद्यांना सुरुवातीला गॅसवर मी भाजून घेतलेले आहेत. आता गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल टाकायचं आहे आणि खोबऱ्याचे जे काप आहेत ना ते आता सुरुवातीला आपण छान असे परतून घेणार आहोत. जास्त जाळायचे नाही आहेत आपल्याला खोबरं, अगदी गुलाबी रंगावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता खोबरं परतून झालं की आपल्याला जो भाजलेला कांदा होता ना तो अगदी थोड्या वेळासाठी आहे ना तव्यावर आपण परतून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण जे टोमॅटो आहेत ना ते अगदी थोडेसे मऊ होईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. आता इथं कांदा आपण भाजून घेतलेला होता, त्याच्यामुळे कांदा जास्त आपल्याला परतवायचा नाही आहे. अगदी थोड्या वेळासाठी कांदा असा छान भाजून झाला तेलात की आपण आता कांदा काढून घ्यायचा आहे. आता कांदा काढून घेतल्यानंतर आहे ना टोमॅटो जे आहे ते तव्यावर तसेच ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीर आहे ती अगदी 1 मिनिटभरासाठी थोडा वेळासाठी आपण परतून घेणार आहोत. इथं पाहू शकता आपलं संपूर्ण वाटण जे आहे ते अगदी छान असं आहे ना आपण जे साहित्य आहे ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तव्यावर आणि आता मिक्सरमध्ये किंवा तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. मी इथं मिक्सरमध्ये ना छान असं हे संपूर्ण वाटण जे आहे ते व्यवस्थित असं छान बारीक करून घेणार आहे. भाजी तयार करण्यासाठी ना जे वाटण आहे ते आपण इथं तयार करून घेतलेलं आहे आणि आता मटकीसुद्धा अगदी छान अशी शिजलेली आहे. मटकी आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे. 70 ते 80% मटकी शिजली ना की आपण आहे ना या पद्धतीने मटकी आहे ना आपण उतरून घ्यायची आहे गॅसवरून. आता त्याच कढईमध्ये आहे ना मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आवडीनुसार कमी अधिक करू शकता. याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे, 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे, थोडासा कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं जे तयार केलेलं वाटण आहे ते या संपूर्ण फोडणीमध्ये आपल्याला आता छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी 1 मिनिटभर आपण वाटण परतून झालं की याच्यामध्ये ना आपल्याला थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत आपण. मसाल्यांमध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घ्यायचा आहे, 1 चमचा काळा मसाला, अगदी पाव चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अगदी पाव चमचा आहे ना आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळे मसाले आहेत ना अगदी थोडंसं आपल्याला ना पाणी टाकून घ्यायचं आहे, गरम पाणी, आणि छान असे मसाले तेल सुटोपर्यंत परतून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी 1 ते 2 मिनटासाठी ना आपण मसाले छान परतून घेतलेले आहे आणि याप्रमाणे तेल सुटलं मसाल्यांना की आपण आहे ना शिजवलेली जी मटकी आहे ती टाकून घ्यायची आहे. आता संपूर्ण जी भाजीचा मसाला आहे ना तो तयार झालेला आहे. मटकी टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित अशी मटकी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये आणि गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी थोडंफार कमी अधिक करू शकता. इथं मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे भाजी तयार करण्यासाठी. छान अशी भाजीला छान उकळी आली की याच्यामध्ये ना थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आवडत असेल तर टाका, नाही तर मग आहे ना डाळीचं पीठ भाजून जरी टाकलं ना तरीसुद्धा भाजीला छान असा घट्टपणा येतो. मटकीच्या उसळीला छान अशी आपण ना 1 उकळी आणून द्यायची आहे. 1 उकळी आल्यानंतर भाजीमध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मटकी शिजवताना आहे ना आपण मिठाचा वापर केलेला होता, त्याच्यामुळे ना आपण शेवटी अगदी चवीनुसार बेताने मिठाचा वापर करायचा आहे आणि छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आपली मटकीची उसळ आहे ना तयार झालेली आहे. सर्व करून घेऊयात. ही उसळ आहे ना अगदी कोरडीसुद्धा छान अशी बनवता येते सकाळच्या नाश्त्याला. आज आपण छान अशी पातळ अशी भाजी तयार केलेली आहे उसळची. तर ही भाजी आहे ना भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते, भातासोबत सुद्धा अगदी छान लागते खाण्यासाठी.
आज तयार केलेली मटकीची उसळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच खमंग आणि रुचकर रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.